मुंबईमधील किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। किंग सर्कल तोच परिसर जिथे दरवर्षी पाणी साचतच असतं, जसं काही ही परंपराच झालेली आहे। मात्र किंग सर्कल या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं बघायला मिळतंय। मान्सून पूर्व कामं जी असतात ती पुन्हा पूर्ण झालेली नाहीये, हेच यावरून दिसतं। या संदर्भात किंग सर्कलवरून थेट आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। त्या ठिकाणी आता सध्या उपस्थित आहेत। रुपाली, एकंदरीत बघितलं तर या परिसरामध्ये दरवर्षी पाणी साचत असतं, यंदा देखील तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। सध्या काय चित्र दिसतंय? सेजल, सायन किंग सर्कल पासून ते आपण बघतो फाय गार्डन पर्यंत संपूर्ण रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। आणि आता सध्या मी ज्या ठिकाणी उभी आहे, आपण जर बघितलं माझ्याकडे तर या ठिकाणी गुडघाभर पाणी आहे। आपण बघत आहात की गुडघाभर पाण्यामध्ये इथली सगळी जी लोक आहेत ती चालताना पाहायला मिळतात। माझ्या मागे एक गृहस्थ उभे आहेत, ते देखील गुडघाभर पाण्यामध्ये या ठिकाणी उभे आहेत। आणि त्याच्यामुळे एकूणच वाहतुकीची कोंडी झालेली आहे। या ठिकाणी मागच्या 15 मिनिटांपासून सेजल गाडी बंद पडलेली आहे आणि त्याचा देखील फटका इतर गाड्यांना आपल्या ठिकाणी बसताना पाहायला मिळत आहे। पालिकेचे काही कर्मचारी आता या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून पाण्याचा निचरा कसा होईल यासाठीचे प्रयत्न चालू आहेत। मात्र या संपूर्ण ठिकाणी आपण जर बघितलं आहे बघा, या ठिकाणी 2 व्हीलर आहेत। पाण्याचा जेवढं पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामध्ये आता गाड्या बंद पडायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्याच परिसरामध्ये खरं तर सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी लोक अनेक येत असतात, त्याच्यामुळे इथे गाड्यांचा वावर जास्त असतो। आणि आपण पाहतो की या संपूर्ण परिसरामध्ये 2 व्हीलर बंद पडत आहेत आणि आपण पाहतो की साचलेल्या पाण्यातून सगळ्या ज्या 4 व्हीलर आहेत, ज्या 4 चाकी गाड्या त्या या ठिकाणून जात आहेत। अनेक वयोवृद्ध जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणून रस्त्यावरून जात असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागताना पाहायला मिळत आहे। पालिकेचे कर्मचारी मागील अनेक वेळापासून खरं तर या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, मात्र गाड्यांची एकूणच आपल्याला अवस्था पाहायला मिळते। कसरत करावी लागते आहे लोकांना या ठिकाणी गाड्या पाण्यातून काढण्यासाठी। आणि अशीच परिस्थिती आपण बघतो की किंग सर्कल पासून सायन पर्यंत आपला हा जो फाय गार्डनचा परिसर आहे, या संपूर्ण परिसरामध्ये अशाच पद्धतीचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी मोठमोठ्या बसेस आहेत सेजल, आणि बसेस आणि एकूणच टॅक्सी गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि याच्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरामध्ये आहे। आपण बघतो की सायन पासून दादरला येणारा जो संपूर्ण रोड आहे त्या सगळ्या रोडवर अशीच परिस्थिती असल्यामुळे मान्सून पूर्व पालिकेच्या वतीने जी काही कामं झालेली आहेत ती कामं कशा पद्धतीची आहेत, कोणत्या दर्जाची आहेत, याचा एकूणच हा चित्र पाहायला मिळतं। मुंबईतला जो समुद्र आहे तो याच निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावरती आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। पालिकेने या ठिकाणी खरं तर फुटपाथच्या बाजूला सेजल अशा पद्धतीचे पोल लावलेले आहेत की नागरिकांना या ठिकाणून जाताना येताना त्याची सोय होईल। मात्र आता हे पोल देखील पाण्याच्या खाली चाललेले आहेत। पाणी एवढं साचल्याचं आपल्याला या संपूर्ण परिस्थितीतून या ठिकाणी कळतं आहे। अनेक वयोवृद्ध नागरिकांना या ठिकाणून जाताना अडचण होत आहे, रस्ता दिसण्याचा झालेला आहे। अनेक ठिकाणी मेन होल्स असतात, कुठे जाळी लावलेली असते। एवढा साचलेल्या पाण्यामध्ये चालत असताना कोणतीही दुर्घटना खरं तर या ठिकाणी घडू शकते। आपण बघतो की मागच्या जवळपास 15 ते 20 मिनिटापासून या ठिकाणी गाडी बंद पडलेली आहे, मात्र कोणतीही दुसरी गाडी त्याला मदतीला एकंदरीत महापालिकेच्या कामकाजाची पोलखोल या ठिकाणी झाली असं आपण म्हणू शकतो। धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी, पुढे देखील अपडेट घेत राहणार आहोत।